पप्पाची बाईट घेऊन मागे पास बाळ लवकरात लवकर भेटला आहे तर कशा प्रकारे आता तुम्हाला आम्ही तिकडे बोलू आम्ही इथे काही भाऊ आता तर व्हिडिओ नंबर सांगितलं पवनीकर कारवाई होऊ द्या. शक्तीच्या सासूला पाठवू इकडे बाळ सापडलेलं आहे काय असणार? त्याच्यामध्ये दुपारी एक 12-12:30 वाजता डागा हॉस्पिटल मधून एक दिवसाची मुलगी होती, तिचं अपहरण झालं होतं. त्याच्या अनुषंगाने एक महिला त्या ठिकाणाहून सीसीटीव्ही फुटेज मध्ये निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या अनुषंगाने आपण सर्वत्र माहिती दिलेली होती आणि जे सर्व आमच्या पोलीस स्टेशनचा डीबी स्टाफ, सर्व नॉर्थ रिजनचा जो स्टाफ होता त्याच्या अनुषंगाने सर्वेकडून तपास चालू असताना आमचे सिनियर PI यशोधरा नगर यांना माहिती मिळाली आणि संबंधितचा त्यांचा स्टाफ आणि अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा आम्हाला इन्व्हेस्टिगेशन मध्ये ते मुलगी मिळून आलेली आहे. पुढचा तपास आम्ही करत आहोत. सांगण्यात येते की त्या बाईचं बाळ मरण पावलेलं होतं, याच्यातलं कितीपर्यंत सत्य आहे काय सांगा? नाही, जी काय आम्हाला मिओ हॉस्पिटल मधनं जी काय माहिती मिळाली होती त्या संबंधित जी आरोपी महिला आहे, जी 3 तारखेला डिलिव्हरी झाली होती ना 11 तारखेला तिचं मूल या ठिकाणी एक्सपायर झाल्याची आम्हाला आतापर्यंत माहिती मिळालेली आहे. ती महिला आहे या ठिकाणी भावाकडे आलेली होती डिलिव्हरीसाठी आणि तिचं जे माहेर सासर आहे ते औरंगाबादला आहे. कशा प्रकारे आता तिच्यावर कारवाई होणार आहे की काय काय नाही, याच्या अनुषंगाने आपण किडनॅपिंगचा ऑलरेडी गुन्हा दाखल केलेला आहे, त्याच्या अनुषंगाने तपास होईल. आपण मॅन्युअली पंचनामा केलं ते व्हॅलिड आहे. तुम्ही तिथे साक्षी करून घ्या, तुला जाऊ द्या पहिले. चला साहेब, मॅन्युअल पाठवून देतो मी तुम्हाला. डब्बा पॅक आहे का? या मॅडम मिठाई बी गोड नाही. येऊ द्या दादा, या मागाच्या या हळूहळू दादा मागत घे ना. किडनैप की गई थी और अभी एक बच्ची को बरामद किया गया और वो सकुशल अपनी माँ के पास जा रहे हैं. थँक्यू. एम्बुलेंस मारो. चलो.